संत जनाबाई यांचा पहिला अभंग आहे, त्यांची माहिती घेऊयात. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना काढताना त्यांच्या ओव्या गातात. गोदावरीच्या तीरावरील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. जनाबाई ह्या पंढरपूरचे वारकरी दमा आणि भगवतभक्त श्री करून या दाम्पत्याची मुलगी. आई व वडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त होते. संत जनाबाईंचे अभंग माणसाच्या हृदयाला जाऊन भिडतात. त्यातीलच एक अभंग, त्याचा आपण अभ्यास करूयात. संत जनाबाई यांचा अभंग अभ्यासूयात. प्रथम मी अभंग वाचते, तुम्ही तो ऐका. त्यानंतर आपण त्या अभंगाचा अर्थ समजून घेऊयात. आंधळ्याची काठी अडकली कवने बेटी, माझी हरणी गुंतलीस कोणे राणी. मुके मी पाडस चुकले भोवे पाहे वास, तुझवीन काय करू प्राण किती कंठी धरू. आता जीव जाऊ पाहे धाव घाली माझे आये, माझी भेटवा जननी संता विनवी दासी जनी. मुलांनो, आपण शब्दांचे अर्थ पाहूयात. कवने म्हणजे कोणत्या, बेटी म्हणजे बांबूच्या बेटात, माझीये म्हणजे माझ्या, हरणी हरिण, गुंतलीस म्हणजे अडकलीस, पाडस म्हणजे हरणाचं बाळ, हरणाचं पिल्लू, भोवे म्हणजे भ्रमून भोवाळून, वास म्हणजे ठिकाण, तुझवीन म्हणजे तुझ्याशिवाय, कंठी म्हणजे गळ्यात, धाव घाली म्हणजे धावत ये, आये म्हणजे आई माऊली, जननी म्हणजे आई, संता म्हणजे संतांना, विनवी म्हणजे विनवते सांगते. आपण आता अभंगाचा भावार्थ पाहूयात. आंधळ्याची काठी अडकली कवने बेटी. संत जनाबाई म्हणतात. संत जनाबाई स्वतःबद्दल श्री विठ्ठलाला उद्देशून म्हणतात, आंधळ्याची काठी कुठल्या कळकीच्या बेटात अडकून पडली आहे बरं. माझी हरणी गुंतलीस कोणे राणी, आणि माझ्या हरिणी कुठल्या बरं रानात हरवली आहेस. मुके मी पाडस चुकले भोवे पाहे वास, तुझवीन काय करू प्राण किती कंठी धरू. मी मुक्या पाडसासारखी वाट चुकून भोवळते, भ्रमून जातीये फसतीये, मला माझेच ठिकाण सापडत नाही. संसारात अडकल्यामुळे मला परमेश्वराशी देवाशी एकरूप होता येत नाही, ही खंत इथे संत जनाबाई व्यक्त करत आहेत. आता जीव जाऊ पाहे धाव घाली माझे आये, माझी भेटवा जननी संता विनवी दासी जनी. संत जनाबाई म्हणतात, हे देवा, तुझ्याशिवाय मी काय बरं करू. तुझ्या दर्शनासाठी माझे प्राण कंठात गोळा झालेले आहेत, मात्र मी या संसारात अडकल्यामुळे तुझ्याशी एकरूप होत नाही. पुढे म्हणतात त्या, आता जीव जाऊ पाहे धाव घाली माझे आये, माझी भेटवा जननी संता विनवी दासी जनी. जनाबाई म्हणतात, आता माझा जीव जाईल, तू माझी आई आहेस आणि मला या भवपाशातून सोडवण्यासाठी तूच धावते, मला या संसारातून तूच मोकळं कर. संत जनाबाई दासी होऊन संतांना विनवत आहेत की माझ्या आईला श्री विठ्ठलाला मला भेटवा, मी या भेटीसाठी आतुर झालेले आहे. पुढील अभंग संत सेना महाराजांचा आहे. संत सेना महाराज हे संत नामदेव व संत ज्ञानदेवांच्या काळातील संत होते. त्यांनी मराठीमध्ये अनेक अभंगरचना केलेल्या आहेत. महाराष्ट्राबरोबर उत्तर भारतातही त्यांच्या अभंगांचा प्रभाव दिसून येतो. संत सेना महाराजांच्या बद्दल एक किस्सा प्रसिद्ध आहे. संत सेना महाराज बांधवगडच्या राजाकडे नाभिक काम करत होते. रोज जाऊन राजाची दाढी करणे, प्रसंगी केस कापणे इत्यादी कामे करणे हा त्यांचा व्यवसाय होता. रोज 2 प्रहर चरितार्थासाठी काम करणे
व उरलेला वेळ हरिचिंतनामध्ये व्यतीत करणे अशी त्यांची दिनचर्या होती. एकदा राजवाड्यातून काही कामासाठी त्यांना बोलावणे आले, तेव्हा सेना महाराजांच्या पत्नीने ते थोड्याच वेळात येत आहेत असा निरोप पाठवला. निरोप देणाऱ्यांनी मात्र सेना महाराज त्यांचे पाहुणे गेल्याशिवाय येणार नाहीत असा चुकीचा निरोप पोहोचवला. यामुळे राजाला राग आला व त्याने त्यांना दरबारात हजर करण्याची आज्ञा दिली. अर्थात याच वेळेस भगवंत सेना महाराजांचे रूप घेऊन राजदरबारात राजाकडे आले व देवाने राजाची दाढी केली. त्यावेळेस आरशामध्येच राजाला सेना महाराजांच्या जागी भगवंताचे रूप दिसले. तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या राजाला काही सुचेना. राजाने मोहरा देऊन त्यांचा सत्कार केला व सेना महाराजांच्या रूपातील देव परत गेले. इकडे थोड्या वेळाने सेना महाराज आपली धोकटी घेऊन राजाची सेवा करण्यासाठी आले. आल्यावर त्यांना झालेला प्रकार समजला. या चमत्काराचे वर्णन करणारे सेना महाराजांचे संत जनाबाईंचे अभंग आजही उपलब्ध आहेत. प्रथम आपण अभंग ऐकूयात. धन कोणा कामा आले, पहा विचारुनी भले, ऐसे सकळ जाणती, कळोनिया आंधळे होती. स्त्रिया पुत्र बंधू पाही, त्याचा तुझा संबंधू नाही. सखा पांडुरंगाविन, सेना म्हणे दुजा कोण. आपण आधी शब्दांचे अर्थ पाहूयात. धन म्हणजे पैसा, कामा आले म्हणजे उपयोगी आले, उपयोगात पडले. भले म्हणजे इथे अर्थ आपण असा घ्यायचा आहे नीट. ऐसे म्हणजे असे. सकळ म्हणजे सगळे, सर्व. कळोनिया म्हणजे कळून सुद्धा. पुत्र म्हणजे मुलगा, बंधू म्हणजे भाऊ, संबंधू म्हणजे नातेसंबंध, सखा म्हणजे मित्र, पांडुरंगाविन म्हणजे विठ्ठलाशिवाय, दुजा म्हणजे दुसरा, सेना म्हणजे संत सेना महाराज. आपण अभंगाचा अर्थ समजून घेऊयात. धन कोणा कामा आले, पहा विचारुनी भले, ऐसे सकळ जाणती, कळोनिया आंधळे होती. संत सेना महाराज लोकांना उद्देशून म्हणतात, भल्या भल्या माणसांना नीट विचारून बघा. म्हणजे जी मोठी मोठी माणसं आहेत, ज्यांच्याजवळ भरपूर पैसा आहे, त्या सर्व माणसांना विचारून बघा की धनसंपत्ती कुणाच्या उपयोगी पडली का कधी. धनदौलत ही नाशिवंत आहे, ती आज असेल तर उद्या नसेल. स्त्रिया पुत्र बंधू पाही, त्याचा तुझा संबंधू नाही. सखा पांडुरंगाविन, सेना म्हणे दुजा कोण. सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे आणि माहिती असून सुद्धा सगळेजण आंधळ्यासारखे वागतात. म्हणजेच कळतंय पण वळत नाही. त्या सर्वांना सगळं काही समजतंय, मात्र कृती होत नाही. सर्वजण आंधळ्यासारखे वागत आहेत. बायका मुले भाऊ बहीण यांचं नातंसुद्धा क्षणिक आहे. ते काही क्षणात संपणारं आहे. कुणाचा कुणाशीही संबंध नाही. श्री विठ्ठल माझा सखा आहे. संत सेना महाराज पुढे म्हणतात, माझ्या श्री विठ्ठलाशिवाय मला दुसरा कोणीही नाही. या जगात आपले नातेसंबंध खोटे आहेत. बायका मुले भाऊ बहीण ही सर्व नाती काही क्षणांची आहेत. मात्र श्री विठ्ठलाशी नातं कायमचं आहे. श्री विठ्ठलाशिवाय माझा सखा दुसरा कोणीही नाही, असे या अभंगात संत सेना महाराज म्हणत आहेत. पुढील अभंग संत नामदेवांचा आहे. संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत कवी. मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक म्हणजे संत नामदेव. कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे ते आद्य प्रचारक होते. भक्त शिरोमणी संत नामदेव संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले. आपल्या कीर्तन कलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगालाही डोलायला लावणारे अशी त्यांच्या कीर्तनाची कीर्ती होती. संत नामदेवांचा अभंग पाहूयात. प्रथम अभंग ऐकूयात आणि त्यानंतर अभंगाचा अर्थ समजून घेऊयात. अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध, साधिल्या विविध नाना कळा. प्रेमाचा जिव्हाळा जव नाही अंतरी, तव कैसा श्रीहरी करील कृपा. हित ते आचरा हित ते विचारा, नामी भाव धरा जाणतेनो.
नामा म्हणे तरी विठो येऊनी भेटे, कायाचं पालटे कैवल्य होय. आपण शब्दांचे अर्थ पाहूयात. शास्त्रबोध म्हणजे ज्ञानाचं आकलन. साधिल्या म्हणजे आल्या, समजल्या. नाना म्हणजे विविध. कळा म्हणजे कलाकौशल्य. जिव्हाळा म्हणजे माया. जव म्हणजे जर. अंतरी म्हणजे मनात. तव म्हणजे तर, तेव्हा. कैसा म्हणजे कसा. श्रीहरी म्हणजे परमेश्वर. कृपा म्हणजे आशीर्वाद. कृपा करणे म्हणजे आशीर्वाद देणे. हित म्हणजे कल्याण. आचरा म्हणजे आचरणात आणा, वागा. नामी म्हणजे नामस्मरणात. भाव म्हणजे भावना. जाणतेनो म्हणजे प्रगल्भतेने किंवा जाणकार होऊन. विठो म्हणजे विठ्ठल. नामा म्हणजे संत नामदेव. काया म्हणजे शरीर. पालटे म्हणजे बदलते. कैवल्य म्हणजे परब्रह्म. आपण आता अभंगाचा भावार्थ समजून घेऊयात. अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध, साधिल्या विविध नाना कळा. संत नामदेव म्हणतात, वेदांचा अभ्यास केला, सर्व ज्ञानाचे आकलन झाले आणि त्यामुळे विविध कौशल्य मला प्राप्त झाली. आणि हे सर्व फक्त मी वेदांचा अभ्यास केला म्हणून झालं. वेदांच्या अभ्यासानेच मला सगळ्या ज्ञानाचं आकलन झालेलं आहे. विविध कौशल्य प्राप्त झालेली आहेत. प्रेमाचा जिव्हाळा जव नाही अंतरी, तव कैसा श्रीहरी करील कृपा. परंतु मनामध्ये जर प्रेम व माया नसेल तर परमेश्वर कशी काय बरं आपल्यावर कृपा करेल. शास्त्रबोधापेक्षाही मनातला जिव्हाळा महत्त्वाचा आहे असं इथे संत नामदेव म्हणतात. हित ते आचरा, हित ते विचारा, नामी भाव धरा जाणतेनो. परमेश्वराचे नामस्मरण करताना प्रेमाचा मनात विचार आणा. सर्वांच्या कल्याणाचं आचरण करा. सर्वांच्या कल्याणासाठी झटा. जाणतेपणाने वागा, म्हणजेच आपल्या वागण्यामध्ये प्रगल्भता असू द्या. नामा म्हणे तरी विठो येऊनी भेटे, कायाचं पालटे कैवल्य होय. संत नामदेव म्हणतात, मनात प्रेमळ शुद्ध भावना असेल तर श्री विठ्ठल येऊन आपल्याला भेटतो. आपल्यात आमूलाग्र बदल होतो. आपल्यात कायापालट होतो. आपल्याला परब्रह्म भेटते आणि आपले कल्याण होते. मुलांनो, इथे संत नामदेवांनी अतिशय सुंदर शब्दात परमेश्वर भेटीचा आनंद आपल्याला सांगितलेला आहे. वेद म्हणजे भारतीय आर्ष काव्य. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद आहेत आणि त्या वेदांच्या अभ्यासाने आपल्यामध्ये काय बदल होतात याबद्दल संत नामदेवांनी आपल्याला इथे सुंदर शब्दात माहिती दिलेली आहे.